बातमी पुण्यात आहे। पुण्यामध्ये विद्यार्थी संघटनेचं नेत्यांविरोधात सध्या अनोखं आंदोलन सुरू आहे। काही आमदारांना मंत्रिपद न देण्याची मागणी या आंदोलनाच्या मार्फत केली जाते। संजय राठोड, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी इथल्या कार्यकर्त्यांनी केली आहे। तानाजी सावंत, नितेश राणे यांनाही मंत्रिपद न देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जाते। राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटना यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलाय। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, या विद्यार्थ्यांनी अनेक आरोप केलेले आहेत, सध्याची त्यांची काय मागणी आहे? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघितलं की वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन पुण्यातले विद्यार्थी जे आहेत ते नेहमीच आंदोलन करत असतात। यावेळेस देखील सुद्धा जे आमदार निवडून आले 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यांचं असं मागणं आहे की राज्यातील या आमदारांना मंत्रिपद नाही दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांचा असा आरोप आहे की ते भ्रष्टाचारी आहेत। तर त्यात जे मुख्य नावं आहेत आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि नितेश राणे, या आमदारांना मंत्रिपद देऊ नये असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची ही मागणी आहे। राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटना हे जे 3 प्रमुख संघटना आहेत पुण्यातील विद्यार्थी संघटना, खरं तर त्यांनी हे आंदोलन करत ही मागणी केलेली आहे। खरं तर आता या मागणीला राज्य सरकार कसं बघतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण आता हे सगळे विद्यार्थी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतात। निश्चित त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी या विद्यार्थ्यांनी लावून धरलेली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।